आई शीतलादेवी मातेच्या या निसर्गरम्य ठिकाणी बोलताना मनापासून आनंद होत आहे व त्याचबरोबर आपल्या मंचावर उपस्थित आदरणीय संजयजी, आपल्या कार्यक्रमाचे आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष व ग्लोबल कोकणचे अध्यक्ष आपले संजयजी यादवराव, आपल्या पालघर जिल्हा पर्यटन व्यवसायाचे अध्यक्ष जगदीशजी ठाकूर व त्याचबरोबर मंचावर उपस्थित आपल्या केळवे गावाचे सरपंच किणी साहेब, आपले संस्थेचे बारी साहेब, आमचे प्रीतमजी म्हात्रे व आमचे पितृतुल्य अनिलजी सावे साहेब, सगळ्यांना प्रणाम करतो व शीतलादेवी आईला नमन करून बोलण्यास सुरुवात करतो. सगळ्यात प्रथम मी संजयजींना धन्यवाद देईन की त्यांनी एक आपल्या पालघर जिल्ह्यातलंच एका तिसीतल्या तरुणाला इथे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवले, त्यामुळे मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो. तसं पाहिलं तर आज केळवे पर्यटन महोत्सवाला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. 6वा केळवे महोत्सव पर्यटन आहे. परंतु आपण एक पर्यटनाबाबतीत बोलताना एक विषय असा आहे की फक्त पर्यटन म्हणजे आपल्याकडे येणं, किनारपट्टीवर जाऊन फोटो काढणं, एखाद्या ठिकाणी साईट सीनला जाणं, शेतामध्ये फिरणं, इथपर्यंत पर्यटन व्यवसाय सध्या राहिलेला नसून आता पर्यटन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव, माणसांची जोड, तिथल्या विविध खाद्य संस्कृती, तिकडचे अनेक निसर्गाशी जोडलेल्या बाबीमध्ये जाऊन अनुभव घेणं, तिथं जाऊन 2 दिवस राहणं, त्यांच्याशी निसर्गाच्या सान्निध्यात राहणं, हा विषय आज पर्यटनाशी संलग्न झालेला आहे. आणि त्याचमुळे आपण बघितलं तर जगभरात पर्यटन हे फक्त पर्यटन क्षेत्र म्हणून न बघता आज जगभरामध्ये पर्यटन हे उद्योगधंद्याशी निगडीत एक पूर्ण अर्थव्यवस्था पूर्ण करणारं एखादं साधन, त्याचबरोबर तरुणांना रोजगाराची संधी, महिलांना रोजगाराची संधी, असं या सगळ्या धर्तीने हे पाहिलं जातं. म्हणूनच असं म्हटलं जातं की आज आपल्या भारतामध्ये साधारणतः 2 ते 3 करोड लोक पर्यटनाशी इनडायरेक्टली लिंकेज झालेले आहेत. आता मला तुम्हाला असं थोडंसं एक सांगावंसं असं वाटतं की देशाच्या GDP मध्ये जर इतकी लोक आपल्या पर्यटनाशी निगडीत असून एक पूर्ण GDPचा एक साधारणतः 5 ते 7% पोर्शन हा पर्यटनाच्या माध्यमातून येत आहे. आता परिस्थिती आपण पालघर जिल्ह्याची केळवे महोत्सवच्या माध्यमातून बोलत असताना आज पालघरचं स्थान हे पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. जसं संजयजीने बोलून दाखवलं, सुरुवातीला पालघर जिल्हा म्हणजे आम्ही आता तेच बोलत होतो की दुर्गम जिल्हा म्हणून एक ओळख होती, परंतु सध्या पालघर जिल्हा म्हणजे काय झालेलं आहे, पूर्ण भारतामध्ये एक असा जिल्हा जिथे सगळ्यात जास्त नॅशनल प्रोजेक्ट आहेत, जिथे सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या पोर्शनमध्ये येत आहे. इन्व्हेस्टमेंटचा भाग बाजूला जरी ठेवला तरी आज पालघर आणि पालघरची पर्यटन स्थळं ही येणाऱ्या काळामध्ये इतकी आपल्याला जवळ येणार आहेत की आपला बडोदा एक्सप्रेसवे आहे जो पुढच्या 3-4 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. बुलेट ट्रेनचं स्थानक बोईसरला आहे, जे काही वेळानंतर 30 मिनिटामध्ये मुंबई BKC पासून ते पालघरपर्यंत आपल्याला पर्यटनांना घेऊन इथे पोहोचवण्याची संधी देत आहे. कोस्टल रोडचं काम लवकरच सुरू होणार आहे. आपला DFCCचा कॉरिडॉर झाल्यानंतर रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. सांगायचा उद्दिष्ट असा की आज शासन स्तरावरनं इतक्या मोठ्या गोष्टी होत असताना आपण पर्यटन व्यवसायात असलेली लोक कोणत्या दृष्टीने आपण पर्यटनासाठी तयार होतो, आपण कसं आपल्याला येणाऱ्या अपॉर्च्युनिटीसाठी रेडी करत आहोत, हा विषय आज चर्चा करणं, त्याच्यावर प्रबोधन होणं जास्त गरजेचं आहे. पुढे बोलायचं झालं तर देवेंद्रजींच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना योगायोगाने मला तिथे बसण्याची संधी होती. त्यांचे उद्गार असे होते की एखाद्या मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय असेल तर साधारणपणे 100 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली तर 30 लोक किंवा 50 लोक किंवा 100 लोक असा रोजगार त्यातनं उपलब्ध होतो. परंतु जर पर्यटनाच्या व्यवसायामध्ये 100 करोडची इन्व्हेस्टमेंट झाली तर साधारणतः 1000 लोकांचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. ही एक वस्तुस्थिती आहे.
आणि म्हणून पर्यटनासाठी आपल्या पालघर जिल्ह्यासाठी आता जी परिस्थिती तयार होत आहे, येणाऱ्या काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आपले जेही इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे वर्ल्ड क्लास झालेलं असणार आहे. त्यासाठी आपण आपण पर्यटन संस्था म्हणून, आम्ही चेंबर म्हणून, किंवा संजय यादवरावजी असतील, किंवा आपल्या समोर बसलेल्यापैकी अनेक लोक जे पर्यटनाशी निगडीत असतील, त्यांनी तयारी म्हणून काय करायला पाहिजे. तर मला एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की आज शासन म्हणून, जसं संजयजी म्हटले तसं शासन म्हणून तुम्ही जर बारकाईने विचार करतील तर महाराष्ट्र शासनाची पॉलिसी पाहाल किंवा भारत सरकारची पॉलिसी पाहाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इतके मायक्रो आणि शासनाने इतक्या छोट्या गोष्टीचा विचार करून अनेक गोष्टीसाठी तिकडे तुम्हाला बेनिफिट द्यायचं ठरवलेलं आहे. तुम्ही महाराष्ट्र शासनाची पॉलिसी बघाल तर कॅरॅव्हन टुरिझमपासून ते तुमचं वर्केशनपासून ते अनेक छोट्या छोट्या बाबींवर शासनाने विचार केलेला आहे. आत्ताच एक शासनाने एक स्टडी कंडक्ट केला आणि त्याच्यामध्ये असं केलं की येणारा जो काळ आहे हा जनरेशन जेन झी ज्यांना म्हणतो आपण, इथे आपल्यासमोर तरुण आणि अगदी शाळकरी विद्यार्थिनी बसलेले आहेत. तर येणारा जो पर्यटनचा टुरिस्ट जो आहे तो हा यंग जनरेशनचा क्राऊड जास्त असणार आहे. जसा सिनियर मोस्ट टुरिझमसाठी पिलग्रिम टुरिझम आणि हे बाकी गोष्टीचा शासनाने विचार केलेला आहे, तसाच हा जो नवीन जनरेशनसाठी केलेला आहे. त्याच्यामध्ये अतिशय एक गोष्ट आपल्या पर्यटन व्यावसायिकांनी समजण्यासारखी आहे, ती म्हणजे की पहिले कोविडनंतर आज वर्क फ्रॉम होम आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या ज्या वाढत आहेत, त्याचमध्ये आपल्या पर्यटन इंडस्ट्रीमध्ये वेकेशनला वर्केशन म्हणजे वर्क ॲट वेकेशन असा कन्सेप्ट पुढे येत आहे. त्याच्यासाठी आपण यंत्रणा म्हणून काय करतोय, किती गोष्टी आपण त्याच्यासाठी रेडी करतोय, किती फास्ट इंटरनेट देतोय आपण, एखादं वर्क डेस्क हॉटेलच्या रूममध्ये असणं किती महत्त्वाचं झालेलं आहे, ह्यासारख्या मायक्रो गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. इथे जगदीशभाई बसलेले आहेत. जगदीशभाईंकडनं तुम्ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, म्हणजे त्यांचं विहंग विहारचं तुम्ही इंस्टाग्राम पेज बघाल तर त्याच्यावर हजारो व्ह्यूज आहेत, लाखो व्ह्यूज आहेत, आणि त्याच्यावरनं ह्याच्यावरनं त्यांचं जे पण बुकिंग होतं ते आज बुकिंग होतं आहे. पूर्वीचा काळ जो होता, जो एखादं मॅगझिन असायचं, आपलं मॅगझिन बघून माणूस टूर बुक करायचा, की एखादं मॅगझिन पाहिलं की बाबा 3 days 4 nights पॅकेज आहे किंवा अमुक आहे तमुक आहे, हे मॅगझिनमध्ये न्यूजपेपरमध्ये, आणि त्याच्यातनं बुकिंग पुढे होत असायच्या. परंतु आताचा काळ जर आपण बघितला तर हे सगळं आपल्या फोनवर आलेलं आहे. जे आपण फोनवर पाहतो की एखादं रील बघितलं, आपल्याला इंटरेस्टेड वाटलं, आपलं मन करते की तिथे जाऊन व्हिजिट करायचं. त्यामुळे आपला डिजिटल कंटेंट किती महत्त्वाचा आहे तो आज त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायची गरज आहे. आणि आम्ही नॉर्थ कोकण म्हणून एक इनिशिएटिव्ह पुढे घेतलेला आहे संजयजी, की सर्वसाधारणते आज पालघरचं तुम्ही गुगलला सर्च केल्यानंतर किंवा इंस्टाग्रामला केल्यानंतर काही लिमिटेडच गोष्टी किंवा ज्या एखाद दुसऱ्या फेमस गोष्टी आहेत त्याच तुम्हाला इंस्टाग्रामवर फेसबुकवर पाहायला मिळतात. आज आम्हाला सांगायला आनंद होतो की कालच संध्याकाळी आम्हाला इंडिया टुरिझमचं अप्रुव्हल मिळालं आणि आपण नॅशनल टुरिझम डेला 25 तारखेला आपण एक रील कॉम्पिटिशन आपण होस्ट करतोय. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर जो व्हिडिओ स्वरूपामध्ये छोटा कंटेंट आहे, स्क्रोल करताना आपण ज्या माहिती बघत असतो, त्याच्यामध्ये पालघरसाठी रील कॉम्पिटिशन आपण अरेंज करतोय. त्याच्यामध्ये पालघर इन 60 सेकंड, माय पालघर माय प्राईड, हिडन जेम्स ऑफ पालघर, पालघरची खाद्य संस्कृती, हेरिटेज अँड कल्चर ऑफ पालघर, अशा एक 5-6 कॅटेगरीवर स्पेसिफिकली आपण रील कंटेंट आपण घेण्यासाठी आपण होस्ट करत आहोत. आणि महाराष्ट्र टुरिझम असेल किंवा इंडिया टुरिझम असेल, दोघं आपल्यासोबत ऑनबोर्ड आलेले आहेत आणि त्या माध्यमातनं आपला जो कंटेंट आहे तो आपण भारतभर पोहोचवण्यासाठी आपण कार्य करत आहोत. कारण एक गोष्ट आपण समजली पाहिजे की महाराष्ट्रातला किंवा पालघर जिल्ह्यातलाच टुरिस्ट पालघरला येऊन तो कधीच 1 दिवस 2 दिवस राहणार नाही. आपल्याला जर टुरिझममधनं आपली इकॉनॉमी पूर्ण सायकलमध्ये रोटेट करायची असेल तर बाहेरचा पर्यटन आपल्याकडे पर्यटक येऊन ॲटलिस्ट 3 दिवस 4 दिवस राहील, तेव्हा तो त्याचे पूर्ण इथे गाडीतलं डिझेलसुद्धा इथे पडेल, कोणत्या रिसॉर्टला जाऊन राहील, कुठेतरी जाऊन शॉपिंग करणार, कुठेतरी जाऊन खाद्यसंस्कृती हे करणार, तेव्हा आपली इकॉनॉमी ही सर्क्युलर ह्याच्यामध्ये कम्प्लिटली रिव्हॉल्व होईल आणि आपल्याला त्याच्यातनं जास्त बेनिफिट होईल. आणि बाकी गोष्टी बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, परंतु मला 2 गोष्टी ज्या ह्यांनी विचारल्या त्याच्यावर सांगून मी कन्क्लूड करायचा प्रयत्न करतो. एक किणीसाहेब म्हटले की आपल्याला धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी आवश्यकता आहे. एक तुम्ही मनीषा ताईंकडे तुमचं पत्र आलं होतं, तर
ताईंच्याच माध्यमातून त्याचा पाठपुरवठा करून आम्ही ते बजेटच्या ह्याच्यामध्ये तरतूद करण्यासाठी पण टाकलेलं आहे. आता बजेटमध्ये कदाचित त्याला मान्यता मिळेल तसं मी तुम्हाला कन्वे करतो. आणखीन दुसरा विषय तुम्ही आपल्या संजयजींनी ह्याचा सांगितला होता की चेंबर म्हणून. तर चेंबर म्हणून आपण शासन दरबारी आपल्या संस्थेचे पदाधिकारी इथे आहेत, घरज संजयजी असतील किंवा बारीसाहेब असतील किंवा जगदीशजी असतील, काही आपल्यापर्यंत येणाऱ्या समस्या आपण चेंबरच्या माध्यमातून शासन दरबारी आदरणीय मनीषाताईंच्या माध्यमातून, अतुलजी साहेब असतील त्यांच्या मार्फत किंवा आपल्या गावित साहेब असतील किंवा त्यांच्या मार्फत आपण पोचवत असतो. परंतु आज आपल्याला जे छोटे मोठे विषय जे लोकांपर्यंत येतात, कोणाला तरी जागा बिनशेती नाही म्हणून नोटिसा येणं, CRZची काहीतरी नियमाचं बंधनकारक येतं त्याच्यासाठी हे येणं, तर हे सगळे पॉलिसीमधले फ्लॉज आहेत. त्याच्यासाठी आपल्याला संजयजी थोडंसं बसून बाकीच्या जिल्ह्यामध्ये, बाकीच्या राज्यामध्ये ज्याच्यातनं कशा पळवाटा निघालेल्या आहेत ते सगळं ड्राफ्ट आउट करणं आणि योग्य शासन कार्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यातनं पुढे जाऊन आपल्याला त्याच्यातनं तो विषय सोडवणं हे गरजेचं झालेलं आहे. आता संजयजी जसे घरत साहेब बोलताना सुरुवातीला म्हटले की 6वं वर्ष आहे आणि कार्यक्रमाच्या धावपळीमध्ये बऱ्याचशा गोष्टी होऊन तयार करताना बऱ्याच गोष्टी राहून जातात. संजयजी, मी आता एक गोष्ट मला आठवते की एक 5-6 महिन्यापूर्वी महा टुरिझम महोत्सव झाला होता महाराष्ट्र शासनाचा. तो कंडक्ट केला होता डिपार्टमेंट ऑफ टुरिझमने आणि त्याचं प्रमुख पूर्ण जे होतं ते केलं होतं स्वतः पर्यटन मंत्र्यांनी. तरी पर्यटन मंत्री चीफ गेस्ट म्हणून मुख्यमंत्री होते, त्यांना म्हटलं की साहेब ह्या वेळेला आम्ही करताना आमचं पहिलंच वर्ष होतं तर 3च दिवस करतो कारण मनात धाकधूक होईल कसं होईल. त्यामुळे आम्ही सुद्धा त्या नॉर्थ कोकणचा फेस्टिवल करताना ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत की बाबा शेवटपर्यंत कोणत्या तरी दुकानाची लाईटच लागत नाही, कोणाचं तरी रजिस्ट्रेशनच सापडत नाही, कोणाचं तरी बॅनरच लागलेलं नसतं, एखादा वेंडरच वेळेवर येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण एकमेकांच्या मदतीने पुढे नेऊन येणारा महोत्सव कसा चांगला करू याच्यासाठी आपण पुढे त्याच्यातनं मार्ग काढून पुढे बघणं जास्त गरजेचं असतं. तुम्ही पालघर जिल्ह्यासाठी असेल किंवा केळवेसाठी असेल इतक्या ह्या गोष्टीतनं वेळ देऊन ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून इतका चांगला महोत्सव भरवतात, त्याच्यात तुमचे मनापासून आभार आहेत. आणि इथे ह्या कार्यक्रम सक्सेसफुल करण्यासाठी तुमच्या पूर्ण मंडळीचं असेल किंवा तुमच्या संघातले सगळे पदाधिकारी असतील यांचा खरोखर मनापासून आभार. आणि त्यातल्या त्यात आणखीन एक दुसरं की मला तुम्ही इथे अध्यक्ष म्हणून बोलवलं. मला पुन्हा तुम्हाला एकदा धन्यवाद करायचे आहे की तुम्ही मला अध्यक्ष म्हणून बोलवलं. आणि जेव्हा आपण गावातलाच किंवा जिल्ह्यातलाच आपल्या परिचयाचा माणूस आपल्या परिचयाच्या लोकांसमोर व्यासपीठावर असतो त्याचा आनंद खराच एक वेगळा असतो. इतके बोलून मी माझे भाषण थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. खरंच म्हणजे पर्यटनामध्ये पुढे येणारे जे आव्हानं आहेत आणि त्या आव्हानासाठी काय काय तयारी करावी लागेल